आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या आंबोली घाटामधील आंबोली धबधबा प्रवाहित झालाय। धबधबा मे महिन्यामध्येच प्रवाहित झाल्यामुळे पर्यटकांनी आंबोली धबधबा पाहण्यासाठी आंबोली घाट माथ्याला हा घाट रस्ता आपणास घेऊन जातो। महाराष्ट्रातील महत्त्वाचा असा हा मार्ग आहे। पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकाला जोडणारा हा मार्ग आहे। सुमारे 100 वर्षांपूर्वी बांधला गेलेला हा घाटमार्ग अजूनही सुरक्षित आहे। या रस्त्याने प्रवास करताना आजूबाजूचा निसर्ग पाहत घाटातील नागमोडी वळण पार करणं म्हणजे एक आनंदाचा ठेवा ठरतो। पावसाळ्यात तसेच जोडून येणाऱ्या सुट्टीला इथं पर्यटकांचा ओघ सुरू असतो। दाट जंगल, दऱ्याखोऱ्यांचा नयनरम्य देखावा असं अमर्याद सृष्टी सौंदर्य इथून पाहता येतं आणि घनदाट जंगलातून मनमुराद भटकंती करण्याचा आनंद पर्यटकांना घेता येतो। आंबोलीतील वार्षिक पर्जन्यमान झिलमिल पाऊस खारा तन मन फुलवून जाते। हो या रिमझिम झिलमिल पाऊस खारा तन मन फुलवून जाते। वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे। वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे। जल्लोष आहे आता उधाणलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला, शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावराव। वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे। स्वप्नातले गाव माझ्या पुढे, दिवसाचा पक्षी अलगद उडे। फांदीच्या अंगावरती चिमणीची चिवचिवणारी, झाडात लपले सगळे सोयरे।